पहिलाच चेंडू होता रुपेश यांचा. थोडासा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी हितेश यांचा, मात्र प्रयत्न असफल झाला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला हितेश, नॉन स्ट्राईकला कैलास. यष्टांच्या खूपच बाहेर अवांतर स्वरूपाचा चेंडू आणि पंचांचा इशारा येतो यस वाईड. एक धाव मिळाल्याने एका धावेने संघाचा श्री गणेश होईल. पुढचा चेंडू रुपेश यांचा हितेश यांच्यासाठी. हाही मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता, मात्र बॅटच्या आतमधल्या कडेला चेंडू लागला आणि त्या ठिकाणी यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न थोडेसे असफल होताना दिसले आणि त्या ठिकाणी तू मय करता 3 धावा मिळतात. त्या ठिकाणी या 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 4. स्ट्राईकला कैलास. थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झाल्याने त्याचा फायदा मात्र जवळून मिळाला होता सत्यवाडी या संघाला. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय वारसलेन संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले सत्यवाडी या संघाला. दोन्ही संघ आपला पहिला सामना जिंकून पुढील फेरीमध्ये प्रवेश करत पुढचा सामना खेळतायत. हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र पॉईंटच्या दिशेने त्या ठिकाणी हलकेसे तटवलेला चेंडू होता. कैलास आंबरे यांच्या बॅटमधनं एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना दिसते. धावसंख्या होते ती 5. रुपेश यांचा पुढचा चेंडू हितेश यांच्यासाठी. हाही त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि तितका सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि त्या ठिकाणी 2 धावा मात्र इथे सावंत आणि कैलास आंबरे यांनी पूर्ण केल्या होत्या. एक शॉट असेल. 6 धावसंख्या झाली ती 6. रुपेश यांचा पुढचा चेंडू हितेश यांच्यासाठी. समोरच्या दिशेने डान्सिंग डाऊनचा खेळला स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या ठिकाणी तितका सुंदर फटका होता समोरच्या दिशेने आणि त्यावरती 4 धावा मिळतात. हितेश सावंत यांच्या बॅटमधनं धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 10. आणि पहिला मोठा हल्ला केला आहे सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब या संघामधून हितेश यांनी. आता पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतील. रिव्हर्स स्वीप घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी आणि मात्र थोडासा प्रयत्न असफल झाला होता. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनगडीबाद 10.
रुपेश पुन्हा एकदा दुसऱ्या गोलंदाज येत आहेत दुसऱ्या षटकासाठी ज्यांना आमंत्रित केले ते रुपेश. एक षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या येते 10. रुपेश लाड. राजशेखर लाड. राज लाड. या विकेट करण्याचा प्रयत्न होता मात्र तितका सुंदर चेंडू होता राज यांचा. कैलास आंबरे यांना मात्र चेंडू समजला नव्हता. राजशेखर लाड. धावसंख्या झाली ती 10. पुन्हा एकदा राजशेखर लाड तर कैलास आंबरे बॅटिंगसाठी. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्या ठिकाणी नो मॅन्स लँडचा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्याचा फायदा मात्र जरूर घेतला कैलास आंबरे आणि हितेश सावंत यांनी तत्परता दाखवली आणि 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होईल ती 12. राजशेखर लाड यांच्या षटकातील तिसरा चेंडू कैलास यांच्यासाठी. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय आणि त्या ठिकाणी एक धाव यशस्वी पूर्ण झाली आणि दुसरी धाव यशस्वी पूर्ण झाली आणि तितकी सुंदर तप्तरता दाखवली होती हितेश सावंत यांनी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 14. राजशेखर लाड कैलास यांच्यासाठी चांगली फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. हाही चेंडू मोठा फटकांना मारण्याचा प्रयत्न करतायत मात्र चेंडू काही मिडल ऑफ द बॅट होत नव्हता आणि ते एक धाव मात्र पूर्ण झाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती. दुसरं षटक चालू असताना 15. हितेश सावंत मात्र चांगल्या स्ट्राईक रोटेट करतायत. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये करतायत आणि संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न करतायत. धावसंख्या देते 15. दुसरं षटक चालू आहे. राजशेखर लाड यांचा आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. कैलास आंबरे आणि हितेश सावंत यांना मात्र एक आक्रमक रूप धारण करावं लागेल कारण समोरचा संघ पाहायचं झालं तर तेवढाच तुल्यबळ आहे. पहिला सामना जिंकलाय त्यांनी सुद्धा. हाही चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. बेगिट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो आहे आणि 2 धावा यशस्वी पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते आहे. संघाची धावसंख्या होते ती 17. आणि हितेश सावंत यांच्या बॅटमधनं येत आहे 6 धावा. षटकार येतो आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसेल. संघाची धावसंख्या होते ती 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 23. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूंचा विचार करायचा झाला तर जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न करतील हितेश आणि कैलास. दोघांकडे सुद्धा चांगली क्षमता आहे. कैलास आंबरे पाहायचं झालं तर चांगली फलंदाजी करतात. त्यांना जर थोडेसे चाचपडत खेळतात पण पाहायचं झालं तर हितेश सावंत यांची सुद्धा एक चांगली फलंदाजी. धावसंख्या झाली 23.
तिसऱ्या षटकासाठी साईल यांच्या हाती चेंडू सोपवलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायचं झालं तर धावसंख्या झाली ती 23. साईकला कैलास थोडेसे चाचपडत खेळतात, मात्र कधी फॉर्ममध्ये येऊ शकतात. चांगली कॅपेबिलिटी आहे त्यांच्याकडे सुद्धा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे सावंत एका बाजूने चांगली फलंदाजी करतात आणि तितकी सुंदर साथ सुद्धा देत आहेत. कैलास 2 षटकं समाप्त झाली आहेत. धावसंख्या 23 झाली आहे. गोलंदाजीसाठी साई. हाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आहे. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते आहे आणि 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्यात आणि तितक्याच तिसरी धाव पूर्ण करताना कैलास आंबरे मात्र धावबा स्वरूपात बाद होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. तिसरा धावाचा प्रयत्न केला होता मात्र थोडेसे असफल झाले. कैलास चांगलं कॉलिंग होतं मात्र धावबा स्वरूपात बाद होत आहेत आणि धावसंख्या होती ती 25. नवीन फलंदाज दुर्वेश. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. दुर्वेश येत आहेत फलंदाजीसाठी तर गोलंदाजीसाठी साई. स्ट्राईकला हितेश. यावेळेला आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं यष्टांच्या मागे आणि त्या ठिकाणी 2 धावा यशस्वी पूर्ण झाल्या होत्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी जरी चूक झाली त्याचा फायदा मात्र घेता येते. इथे सावंत 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 27. साई याचा पुढचा चेंडू हितेशसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता मात्र थोडासा बीट झाले होते. हितेश सावंत. धावसंख्या स्थिरावली ती 27 या धावसंख्येवरती. आणि या ठिकाणी तितकंच डान्सिंग डाऊन विकेट आले आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. सुंदर फटका होता. धावसंख्या झाली ती 31. धावसंख्या झाली ती 31. इथे सावंत चांगली फलंदाजी करतायत. साई यांच्यावर आक्रमकता दाखवली आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. हवेमध्ये चेंडू त्या ठिकाणी एक तर धाव मिळाली. दुसरी धाव इथे सावंत याने घेतली आहे. पाच चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. टार्गेट पूर्ण करण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. टार्गेट जर पूर्ण करायचं असेल 16 धावांचं तर एका चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आणि मंचावरती आगमन झालेलं आहे साई प्रसाद महेकर यांचा. हॅलो. 5 चेंडू मध्ये 10 धावा आल्या आहेत. 16 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज आहे. पाहूया पूर्ण करतात का हितेश. यावेळेला टार्गेट मात्र पूर्ण करायचं होतं त्या ठिकाणी आणि या षटकामध्ये फक्त
धावा आल्या होत्या, 5 मायनस 6 धावा मिळाल्या आहेत. आणि त्या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धाव बदलतो इथेच. धावसंख्या 29 झाली आहे. शेवटचा षटक, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. डीजे ऋषिकेश, नवीन फलंदाज ऋषिकेश. धावसंख्या 29 वर स्थिरावली आहे. स्ट्राईकला दुर्वेश. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. दुर्वेश यांचा तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं होतं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या होईल 30. या षटकातील 4 चेंडू बाकी असतील अजूनही. धावसंख्या 30. ऋषिकेश स्ट्राईकला. यावेळेला पाहायचं झालं तर यशांच्या मागे थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव त्याचा त्या बदल्यात मिळते. धावसंख्या होती ती 31. यशनंच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा इशारा, यस वाईड. एक धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 32 धावा झाल्या आहेत. शेवटचं षटक चालू असताना यश यांचा. स्ट्राईकला ऋषिकेश. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी आणि तितका सुंदर प्रयत्न मात्र केला होता. त्याचं रूपांतर झेलामध्ये होऊ शकलं नव्हतं. धावा मिळतात त्यावरती. या षटकाला पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता आणि तितकं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट त्या ठिकाणी दुर्वेश आणि ऋषिकेश यांचं. या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 36 या धावसंख्येवरती पोहोचतोय. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. धावसंख्या ती 36. चालू असलेला सामना वारसलेन विरुद्ध सत्यवाडी. पुन्हा एक धावांतर स्वरूपाचा एक चेंडू. एका धावसंख्येने फलक पुढे जाईल. धावसंख्या होईल ती 37. शेवटचा चेंडू बाकी असलेल्या या षटकातील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी.
आणि तिथे हवाई फटकार आणि त्या आणि ठिकाणी एक रिले कॅच घेतलाय यश यांनी आणि धावसंख्या झाली ती 37 धावा झाल्यात. 38 धावांचा आव्हान असेल. चेंडूमध्ये 38 धावांची गरज.
गोलंदाजी मार्कवर आहे तो सोहम. सोहम यांचा पहिला चेंडू समोरच्या दिशेने फटकावलेला आहे. पाहूया 4 धावा भेटतायत का. आणि तिथे येतोय चौकार आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला आहे यश यांनी. कमान डीजे. आणि 38 धावाचं आवाहन करताना पहिल्या चेंडूवरती चौकार मारलेला यश यांनी. आणि सोहम यांचा दुसरा चेंडू लेग साइडच्या दिशेने फटकावलेला आहे. हाही चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. 4 रन. आणि 2 चेंडू मध्ये 8 धावा मारलेल्या आहेत यश यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. आणि त्यांना साथ देत आहेत ते नॉन स्ट्राईक एंड वरती उभे आहेत ते सुजित उर्फ बीडी. यांना खुश खबर आहे. त्यांनी जर 3 षटकार मारल्यास लगातार तर 20,000चा पारितोषिक आहे प्रभाकर मेहता यांच्याकडून तुम्हाला. आणि तिथे यस नो करता करता पहिला धक्का बसला असता वारसल्याने या संघाला, पण तिथे असं काही झालं नाही आहे. आणि 3 चेंडू मध्ये धाव संख्या झाली आहे ती 9. अजूनही 3 चेंडू शिल्लक या पहिल्या षटकामधील. आणि स्ट्राईक वरती आलाय तो सुजित सरोज उर्फ आदर्शाचा करण अंबाळा. पहिला चेंडू सुजित यांनी खेळला पॉइंटच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता, पण अति वेगवान चेंडू होता. सीधा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलेला होता. पुन्हा एकदा सुजित पॉइंटच्या दिशेने फटकावलाय. तिथे क्षेत्ररक्षण येतोय आणि 1 धाव भेटते. या एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे ती 10. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पाच चेंडू मध्ये 10 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलेला आहे तो यश. वैयक्तिक असे 2 चौकार मारून आपल्या संघाला व स्वतःचा आत्मबल वाढवतोय. पुन्हा यश यांनी समोरच्या दिशेने मारलेला आहे आणि 1 बाउंस इंटू द फॅन. 4 रन.
अवाकार मिळता आणि पैसे हे जमा झालेत प्रत्येक षटकारास 1000 रुपये. सत्यवाडी या संघाने आपला एक प्रतिनिधी पाठवायचा इथे. आणि सुजित यांना काही समजला नाही. चेंडू हा निर्धाव पदीचा चेंडू होतोय. वाईटची मांग करतात अंपायर कडनं आणि पाहूया सुजित आपल्या संघासाठी काय करतोय. वरलीचा करण आंबाळा या नावाने नावाजलेला असा खेळाडू आणि लेग साइडच्या दिशेने फटकावलेला आहे आणि हा षटकार पहिला षटकार येतोय सुजितच्या बॅट मधून. कणकणीत सीमारेषा पार 6 रन. आणि सुजित यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात आलेला आहे तो रुपेश उर्फ चौली, मॅन इन फ्रॉम वारसलँड.
हॅलो चेक. हॅलो 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 चेक. तिसरं षटक सुरू होत आहे आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने मात्र इथे करत असताना पाहायला मिळणार आहे. 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. यापुढील होणारा सामना असणार आहे विकेम विश्वमित्र क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये. या स्पर्धेमधील या सामन्यामधील जो संघ विजयी होईल तो असणार आहे. कृपया दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. विकेम आपणास सुद्धा नम्रतेची विनंती आहे की आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. आणि अशा वेळी आपल्याला पाहायला मिळते योगेशची गोलंदाजी षटक क्रमांक 3 आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये तसं पाहिलं तर 50-50 अर्थातच 16चा टार्गेट आपण पकडून धावसंख्या मोजणार आहोत. 6 धावसंख्या बनले. यावेळी मात्र पंचांचा सिग्नल आलाय. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू आणि हा मात्र वाईड. अवांतर धावसंख्या आणि धावसंख्या टोटल बनते 2 चेंडूंमध्ये 7 धावा. पुढे टर्न झालाय. मिड विकेट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होते. डीप मध्ये क्षेत्ररक्षण येते. खूप सुखरेख आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तत्पूर्वी दरम्यान खेळपट्टीला 2 धावा पूर्ण. 2 धाव्यांनी धावसंख्या पुढेच सरसावले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे पलीकडे षटकार. इट्स अ ह्यूज 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 6. स्वयंसेवक तिकडे आहेत आणि त्यांच्याकडनं सिग्नल येतोय षटकारासाठी. चौकार. आणि अशा रीतीने विजयी झालेला आहे संघ. हॅलो. बीडी करण अंबाला यांचं आगमन झालेलं आहे. चला पुन्हा एकदा बैठी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागल्यानंतर चेंडू केलेला मागच्या दिशेला एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्नामध्ये एकही धाव पूर्ण केलंय. अगदी चुरशीची धाव म्हणता येईल आणि पंचांकडनं आलेला हा सिग्नल नो चेंडू. आणि करण अंबाला इथे त्यांच्या उपस्थितीमध्ये तर मी त्यांना एकच सांगू शकतो त्यांनी व्यासपीठावर यावा. कुठे पण असे करण अंबाला बीडी उर्फ प्रॅक्टिसचा प्लेयर. नो चेंडू. नो प्लस 1 रन. 1 धावेने एक्स्ट्रा इथे ॲडिशन होते. अशा पद्धतीने पाहिलं तर 2 धावा वाढल्यात. टोटल आपण तिसऱ्या षटकामधील धावा पाहिल्यात तर बनलेल्या आहेत
15 धावा बनलेल्या आहेत. जर आपण एक तरी धाव काढली तर आपण मात्र सामना विजयी होणार आहोत आणि ही विजयाची धाव निश्चितपणे असणार आहे खूप खूप अभिनंदन वारसलॅंड या संघाला. यापुढील होणारा सामना असणार आहे VKM त्यांच्या विपक्षामध्ये वारसलेन. नेक्स्ट मॅच VKM वर्सेस वारसलेन.